गावकरी आजपासून आपल्या गावात 10 दिवसाचा बैल उरूस व भैरवनाथ यात्रेला सुरुवात होत आहे. त्यानिमित्त 10 दिवस या यात्रेत गावात मोफत तमाशाचा कार्यक्रम दाखवण्यात येईल. परंतु सध्या पोलीस पाटील की भूषवणारे त्यांचे चिरंजीव रणजित हा माणूस नसून एक रक्तपिसासू शैतान आहे. आता त्याच्या अन्यायाविरुद्ध आम्ही हातात कुऱ्हाड घेऊन सज्ज आहोत. त्यासाठी आपण सर्वांनी सर्जाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला हवं. आज या कार्यक्रमाचे उद्घाटन त्यांनी करावे. कोण म्हणतंय रणजित पोलीस पाटील जिवंत असताना तमाशाच्या फळाचं कोण म्हणतंय? जोपर्यंत पोलीस पाटील की परंपरेने आमच्या घरात आहे तोपर्यंत प्रत्येक तमाशाचा असू दे, कुस्तीच्या फळाचा असू दे, उद्घाटन फक्त आमच्या आणि आमच्याच हातनं होणार. पांढरी रेग आहे ती दगडू नारळ आमच्या हातात आणून द्या. अरे नारळ घेऊन नारळ आणायला गेलो परंतु दुकान बंद झालं. आज गावच्या कार्यकर्त्याकडून आज तमाशाच्या फळाचं उद्घाटन होईल. हीच काळ्या दगडावरची रेग आहे. हे फार महागात पडेल. मग मात्र आमच्या निर्णयात खूपच बदल करावा लागेल. तुमचा निर्णय काय असला तरी प्रयत्न आम्ही ते आवाज स्वीकारू. पुन्हा सांगतो ते महागात पडेल. महाग आणि स्वस्त मानानं जगाचा असेल तर त्याचा स्वीकार हा करावा लागतो. तुझ्या समजुतीप्रमाणे तो थोडा स्वस्त नसेल ना. सर्जा थोडे दरोडे खाते म्हणून स्वतःला शहाणा समजू नकोस. वाघाच्या शिकारीला जाताना कोणतं हत्यार वापरायचं हे चांगलं माहित आहे मला. म्हणजे या वाघाची कल्पना पूर्णपणे लक्षात आली तर आणि या वाघाची शिकार करणं म्हणजे इतकं सोपं नाही. शेळीच्या नडीवर सुरा ठेवणं इतकं सोपं नाही ते. वाघा सिंहाचं नशीब शेरडाच्या कळपात फेरणाऱ्या बोकड्याला ठरता येत नसते. गावकरी शांत व्हा. मी इथं कोणताही गैरप्रकार घडू देणार नाही. थोड्याच वेळात या ठिकाणी सरपंचांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल आणि हा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडेल. त्याबद्दल कोणीही चिंता करण्याची गरज नाही. गावकरी तुम्ही जरा शांत बसून घ्या आणि कार्यक्रम चांगला पार पडेल याची दक्षता घ्या. इनामदार, आम्ही सुद्धा हातात बांगड्या भरून आलो नाही. म्हणून
या गरीब गावकऱ्यांना न्याय मिळणार नाही, त्यांच्यासाठी आमच्या शरीरातून रक्ताच्या गंगा वाहिल्या तरी आम्हाला त्याची पर्वा नाही. ए साल्या, गावाच्या समोर वाटप ते भरवू नकोस. या गावासाठी आम्ही भरपूर केला आहे आणि ते या गावातल्या सगळ्या लोकांना चांगलं आठवतंय. आजपर्यंत तू पापी पैशावर आणि ज्या गुंडांच्या कारस्थानावर खेचून घेतला आहेस गावाला, पण प्रत्येक माणसाच्या समोर तुझ्या रूपाने कर्तन काळ आहे हे तू विसरू नकोस. सर्जा, तोंडाला लगाम घाल. थोडे जरोडे घातले म्हणून स्वतःला शहाणा समजू नको. आम्ही भल्या बोलाने सांगतोय तुला, आमच्या नादी लागू नको. अजून या पाटलाची जात तुला ठाऊक नाही. पाटील जिवंत आहे तोपर्यंत इनामदारांच्या केसाला धक्का बसणार नाही. भुंकणारे कुत्रे भूभू करत असतात इतरांच्या दरवाजा पुढे शिळ्या तुकड्याच्या आशेने. सर्जा, अरे लय बोललास बघ. आणखी जर काय बोललास तर दात पाडून बदल तुला आडवा केला. मग माझा इंगा तुला दाखवतो. जाऊ दे भाल्या, गावासमोर आपल्याला माघार घ्यावं लागते. नाहीतर याला 2च मिनिटात आडवा केला असता. चल भाल्या, जाऊ आपण. पाहूया कोण कुणाला आडवं करतंय ते. युद्धाची वेळ जाऊनीवर ठेपली आहे. हात जोडून मी तुम्हाला सांगतो, सध्या तुम्ही हे सर्व काही शांततेने घ्या. हा गावचा कार्यक्रम शांततेने पार पाडला पाहिजे. यात्रेच्या कार्यक्रमासाठी बाहेरून प्रेक्षक आलेले आहेत आणि तमाशा हा व्यवस्थित पार पाडूया. तर तुम्ही पाटील साहेब श्रीफळ घ्या आणि तुम्ही या कार्यक्रमाचं उद्घाटन करा अशी माझी नम्र विनंती आहे तुम्हाला. ठीक आहे दगडू. जी मला दगडू, गावची मंडळी थांबली आहेत. लवकरात लवकर जाऊन महिनाबाईंना घेऊन या. जी मालक, लगेच जातो आणि बाईला बोलावून घेऊन येतो. गावकरी मला 4 शब्द सांगायचे आहेत. 4 दिवसापूर्वी तालुक्याच्या गावाला गेलो होतो. गावच्या विकासाच्या संदर्भात आमची चर्चा झाली आणि लवकरच आपल्या गावच्या विकासाचं काम चालू होणार आहे. दगडू, महिनाबाईंना घेऊन या. महिनाबाई, आता झकास होऊ द्या एखादी लावणी. सगळी नवीन रक्ताची तरुण मंडळी बसली आहे. त्याला एकदा खुश करा.
तुमचा आवाज ही रसिकांना हेलावून सोडणारा. आता तुमची स्तुती कोणत्या शब्दात करावी हे समजत नाही आम्हाला. नामदार साहेब, अहो भल्या भल्या मर्दांच्या तोडचं पाणी पळवलं या बाईनं. महिनाला पाहून म्हाताऱ्या घरी सुद्धा खरंच काय नामदार साहेब, आमचा कार्यक्रम आवडला का तुम्हाला? आवडला, खूप मस्त झाला. तर तुमच्या गाण्यानं माझ्या गाण्याचा चुकला. आवाज किती वेळा ठोका चुकतोय तुमचा, जरा जपून ठेवा की. जरा हात ठेवा. बघा, परत चुकायचा. अजून एकदा. अहो कार्यक्रमाचं काय, तुमचा स्वभावही आवडला मला. मला वाटतं तुमचं थोडंफार शिक्षण झालं असावं. अहो, नाच गाण्याचा आणि शिक्षणाचा प्रश्न येतोच कुठे? नाही म्हणजे नाही म्हणलं तर तसं थोडाफार झालंय. पण मला सांगा, तुम्हाला माझा स्वभाव कसा काय आवडला? अहो हे काय बोलणं झालं. तुम्हाला पाहिल्यापासून तुम्ही जेव्हापासून आलाय तेव्हापासून त्याच्या अगोदर पासून तमाशाचा खूप वेळ आम्हाला. आम्ही आजरा चंदेल बेंगलोर मध्ये जिथं जिथं नाटकं होतात त्या सर्व लावणी म्हणा, मोठे मोठे कार्यक्रम होतात आपल्या चंदगड आजरा तालुक्यामध्ये. तिथं जातो आणि लावणी पाहिल्याशिवाय परत येतच नाही. कोल्हापूरला गेलो तर जातोच म्हणजे जातो, परतच नाही. अहो, म्हटलं तर आम्ही पण कोल्हापूरचंच आहोत. असं म्हणतात कोल्हापूरची लवंगी मिरची जरा जास्तच तिखट असते. अगदी लवंगी गप ठसकारे पाहिजे बघा, दणदणीत. लवंगी मिरची, मैनाबाई, लवंगी मिरची किती तिखट असली तर ती चवीला खूप चांगली असते. आणि अधून मधून आम्ही अशा मिरच्या भरपूर खाल्ले दगडू. तुमचा अनुभव चांगलाच दांडगा दिसतोय. आता तुमच्या दरारा आहे, त्यामुळे तुम्हाला मानायला हवं. अहो, आजपर्यंत आम्ही खूप गावं फिरलो, पण असा दरारा आजवर कुठं पाहिला नाही. मैनाबाई, चालायचंच. पाटील म्हटलं की गावात थोडा दरारा ठेवावा लागतो. मैनाबाई, ते जाऊ द्या. इनामदार साहेब, आपल्याला निघायला हवं. खूपच वेळ झालाय आता. असलंच तर काळं पाणी. अरे, असा निराश होऊन का बोलतोस? काकूला शिक्षा जी असते, फाशी किंवा शेवटी बंदुकीची गोळी. नाही सर्जा, तुलाही सामान्य माणसासारखं जगला पाहिजे.
आणि जगता सुद्धा येईल. नाही नाही. माणसामधला पशु तुला माहिती नाही. माणसाने शिवलेल्या पक्षाला पक्षी आपल्या घरट्यात पुन्हा घेत नाही. माझ्या माती दरोडेखोराची लेबल लावला आहे. छातीवर खुनाचं लेबल आहे. मला कोणीही माणसात घेणार नाहीत महिना. खुनाचा कलंक कपाळी लागला आहे माझ्या. समाज मला तुळची मारून मारून रक्त बंबाळ करीत. हे जगणं माझ्या आयुष्याचे लचके तोडतील. सर्जा, हा तुझा गैरसमज आहे. त्या गावातली लोक तुला परमेश्वर मानतात, देवासारखं मानतात. आज त्यांच्या हाकेला धावून जातो म्हणून, त्यांचे दुःख वाटून घेतो म्हणून, पण उद्या सर्जा, साऱ्याच गोष्टी तुला वागड्या कशा दिसतात. पण का शोधायच नाही ना. मी शेतकरी होतो, सुखाने जगत होतो, सत्याच्या मार्गाने चालत होतो. मग हे माझ्या वाट्याला दुःख का मी असा झालो. कोणी केलं मला असं. अरे, रामाच्या नशिबाला वनवास आला, म्हणूनच तर रावणाचा वध झाला. नियतीच्या मनात तसंच काहीतरी असेल, म्हणून तर हा वनवास तुझ्या वाटेला आला. याचा अर्थ मी शरद आहो. हो, मी अनेक मंत्र्यांना भेटले, तुझी फाईल दाखवली, त्यांना सारी कहाणी समजून सांगितली. त्यांना जंगलात केलेले सारे कार्य समजून सांगितले. सारे कार्य त्यांना समजून त्यांना पटवून दिले. पण माझ्या नावावर 20 पेक्षा खुनाचा आरोप आहे, हे विसरल्यास. नाही सर्जा, तो अपघात होता. याचा अर्थ मला शिक्षा होणार. पण मी या जंगलात खरे कपारी गुलामगिरीत नाही जगता येणार मला कधीच. पण माझा काय. अनेक वेळा मी तुला सांगितलं आहे, तू दुसऱ्या कोणाशी लग्न कर. नाही सर्जा, नाही. मी मनाने फक्त तुझी झाली आहे. मी तुझ्याशिवाय कोणाशी लग्न करू शकत नाही, तसं मी तुला आधीच सांगितलंय. मग महिना माझ्या जीवनाचा मार्ग रखरखत्या आगीसारखा आहे. त्यात जळून जाण्यास मी तयार आहे. त्यात मला आनंद वाटेल. पण त्या हत्येचं पाप मलाच लागेल. याचा अर्थ माझा मार्ग ठरलेला आहे. गिर्र जंगलात कोल्ह्या घुबड्याच्या आवाजात, वाघ सिंहाच्या सहवासात, कपाळीवर कोणाशी झुंजत मला अशी मृत्यूशी लढायचं आहे आणि जगायचं आहे. नाही,
तुला असं जगू नाही देणार. मग तू काय करणार आहेस? आज रात्री तू 12 वाजता पोलीस चौकीत ये. हात बाजू शरण येऊ. अरे तू आधी माझं ऐकून तर घे. ठीक आहे, बोल. तू शरण आलास की मला साखर दंडाने बांधणार, मला मनाच्या पेढ्या माझ्या हातापायात घालणार, मला कोर्टात नेणार आणि ती आंधळी न्यायदेवता चौधरीच्या खुनाची शिक्षा म्हणून मला फाशी देणार. अरे मी मोठ्यात मोठा वकील करेन. त्यापेक्षा इनामदारीन पाटलाचा हात वर आहे. जे साहेबांना सुद्धा खरेदी करतील ते. असं कसं म्हणतोस तू? अगं क्रूर नीतीच्या आंधळ्या न्यायदेवतेचा शिकारी मी झालो. मला विषयाची परीक्षा नाही बघायची. मला या निष्पाप निरागस निसर्गाच्या सानिध्यातच राहू दे. माणसाच्या जगापेक्षा या निसर्गात किती त्याग भरला ते पहा. त्याच्या उलट माणसाचं जग केवळ भोग, एक दुसऱ्याला लुबाडतो आहे, दोन्ही खाण्याला टपलो आहे. पोलिसांच्या बंदुकी तुझ्या पाठीवर रोखल्या आहेत आणि त्या अशाच राहणार. मग मला त्याची फिकीर नाही. मी स्वतःहून पत्करलेला जीवनाचा मला संघर्ष हा करावा लागणार आहे. यासाठी महिना तू पाहिलायस. या संघर्षात सुद्धा माणुसकीची पुष्पकमले फुलले. अरे आणि स्त्रिया शेतावर काम करताना तुझ्या नावाचं गाणे बोलतात, जात्यावर तुझी ओवी गातात, चिंबा फुगडी सुद्धा तुझं नाव घेतात. तर मग मी का कशासाठी माणसात ईर्ष्या, स्पर्धा, कुटील कारस्थान, राजकारण यांची शिकार होण्यासाठी नाही. महिना नाही. मला या जंगलाचा राजा म्हणून जगायचा आहे. पण मला एक सांग, मग माझं काय होणार? मी तुझ्याशी लग्न करणार आहे. मला तू पसंत आहेस, माझा काही विरोध नाही. पण तुला इथेच राहावे लागेल हे नक्कीच. मी तयार आहे. पण मला एकदा माझ्या तमाशाच्या माणसांना भेटायचंय. आणि तुझ्या या गोजीरवाणी या रूपाला गोळा बावडा मी प्रेमाचा कैदी झालो तुझ्या. आता आणि लग्नाच्या बेडा आता हातात पडणार. संसाराच्या बंदिवान तुरुंगात आता न्यायवादी होणार आपण. माझ्या मनोकामनाचा संकल्प सफल होऊन आज सफल झालेला आहे आणि फळाला सुद्धा आला. आणि माझ्यासाठी माझ्या हक्काचा आणि मायेचा माणूस मला मिळालाय. मिळाला नाही, मिळाला. विधात्याने ते तुझ्या हाती सोपवलं आहे. अगदी कायमच तिच्या डोक्यात प्रेमाचं गीत वाढवणारे गाणं होत जाते.
बाबतीतपणात एकदम सरस आहे. सर्व गुण संपन्न अशी परमेश्वराची देणगी तुला लाभलेली आहे. स्तुती करून मग तिचं घर आनंदाने भरतं. त्याचं कौतुक करून माणूस अहंकाराच्या प्रीतीत भरतं. जाऊ दे फार वेळ उशीर झाला. निघूया आपण. तुला आता तमाशाच्या खडा सोडतो. आपलं प्रीतीचा भर असंच भरू दे. चला जाऊया. तू करते नाही ना शाळा एकटा का त्या मेन रस्त्याने गेलं ना म्हणजे बिंदा अरे ते इन्कम टॅक्स वाचवायचा आणि रोखीक धंदा करायचा म्हणजे डोक्याला जरा टेन्शन नसतं. अरे मागे एकदा असा छाला नाहीतर आजकाल ते चोर लोक काय करता बी येते आणि शाळा घुसते. तू 100 पैसा घेऊन पसरवते जात. अरे मागे एकदा असा छाला आम्ही डायरेक्ट रिक्षा जाऊन बसला. रिक्षा? हा रिक्षा. तर तो चोर दरोडेखोर शाळाला वाटेत आम्हाला अडवला आणि 100 पैसा आमचा घेऊन गेला. तेव्हापासून ठरवलंय थोडा चालत जायचा आणि डायरेक्ट एसटी जाऊन बसायचा. तुम्हाला लुटलं तर शाळा आम्हाला शब्दा लुटला. आमच्या शब्दा पिसा घेऊन गेला रे. घेऊन गेला पिशा घेऊन गेला. डाकूला काही घाबरू नका. मी इथं असताना मी तुम्हाला काही करणार नाही. ते आम्हाला काय बी सांगायचं नाही. हा आमच्या काय करते ते बोल. झालं आता आम्ही तुमचा काय सुद्धा ऐकणार नाही. काय दगडू बरोबर आहे. अहो माझं ऐका तरी. जरा 2-4 दिवस का सोसा जराशी. उद्या सकाळी सर्जाला मी धरून आणणार आहे. हा? मी कुठं पाहून गेले ना तर ठार मारेल तुम्हाला. आणि ठार मारेल हो मला. मेरी गयो बाबा मेरी मैना गयो. महिना रडू नको. महिना रडू नको. काय गे तुझ्या डोळ्यात अश्रू पाहिले की मला असं करतो. उद्यापर्यंत थांबतो. असं शेती हा थांब. महिना खरंच शाला तू माझ्यावर प्रेम करते. हा? खरंच प्रेम करते. शाला एक गाणं बोलते. ती छाला बघ. शाला तुझ्या आम्ही गाणं ऐकलं ना. ऐका ना. प्रेम तर करते मी पण मला तुम्ही साडी आणि चोळी द्याल का? अरे समजा देते तुला. समजा देते. तू त्याच्या काय करते कशा सकट? पैसा आहे ना. तू फक्त आम्हाला खुश कर.
शाळा काय छान नाचला. आमच्या दिल ते एकदम खुश करा. आता याबद्दल तुम्हाला आम्ही आमची बोरमाळ घालते. बोरमाळ हा तुला घेऊन जायला आपण जातो आणि फासच लावून घेतो. माणसंच आहे हो. अंगामध्ये भावना आहे. तुम्ही माझ्यासाठी मरणार वय. तुम्हाला माझ्यासारखे 56 मिळतील. अगं मला 56 नको. मला तूच पाहिजे. आता मी जाणार आणि बाय बाय. जातो जातो की असं करू. जातो ना मी. अरे शाळा महिना बाय सारा सांगू नाही. एवढा मोठा बकरा मिळालाय तुला. मग मी कशाला थांबू. अरे शाळा तू थांबच नको. अरे शाळा ठाटावरती आम्ही आहे नाही ते. बघा बायका ह्या अशा. अहो कुणाला जीव लावावा तर हे असं बघतो कुठं जातात. हा तिच्या मायला त्या दगड्याला टाटा करत्यात. पाटात टाकीतो बघा. टाटाच करतो बघा. जातो लवकर जातो. तुम्ही किती 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 चांगल्या. हो ना. शाळा तू बोलते. हो तर. मी एक सांगू शेठजी तुम्हाला. हा शाळा शाळा मला ना समजत नाही हो. तुमच्या मनातलं सांगा ना मला. आणि तुमच्या मनाचा दुसरा कोण असेल ना तर मी जाते बघा. अरे थांबली महिना बा. अरे शाळा थांबली शाळा. कशा कशा कुठे जाते हा? अरे शाळा माझ्या प्राणप्रिय माझ्या प्राण सखे. मला आशा तू सोडून जाऊ नको रे बाबा. जाऊ नको. माझी सगळी बहादुरी सांगते तुला. पण शाळा त्याच्यात नाही ना. तुम्हाला सांगायचं ना. नाही नाही मी कशाला कोणाला सांगते. अहो तुमच्या प्रयत्न शपथ कोणाला मी काही खाऊ देणार नाही. अरे शाळा आपल्या जीवाच्या माणसाला सांगायचं नाही. मग सांगायचं कोणाला. होय. हा हे बघ महिना तुम्ही कोणाला सांगणार तर ना. नाही 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 अजिबात नाही. हा हे बघ 4-20 वर्षापूर्वी ते सर्जा आहे ना सर्जा त्याच्या घरी ते रेटा त्याच्यावर आम्ही जबरदस्ती केला. हा.
आणि साधा पराक्रम नाही. अरे गंमत अशी की त्याच्या आई बापाला ठाकला बांधून आणि त्या एकाला दिला वीट टाकून. आणि लोकांना वाटला तिने विहिरीत जीव दिला. याला कशाला झाला? हा, पोलिसांना पुरावा नको म्हणून शाळा आम्हीच पाहूया. आणि ते शहाणा तिचे आई बाप ते तिच्या दुःखामध्ये मरून गेले. आणि शाळा हे कशासाठी? हा, जमीन पैसा पैशासाठी. आणि ते शाळा ते शर्षा झाला. वा वा वा, काय तुमची बहादुरी. याला म्हणतात प्रेमचंद. हा, प्रेमचंद. हा प्रेमचंद आहे ना, शाळा तुझ्यासाठी फार वेळा झाला बघ. हा, अरे माझ्या नावच आहे प्रेमचंद. प्रेमचंद प्रेम दे, प्रेम दे. शेठजी, उद्या रात्री ना माझ्या घरी या. शाळा नक्की आहे नाही, तू सांगायच्या येते. तिथे आपण जेवणाचा कार्यक्रम करू हा, आणि नंतर मग पुढचं. ते तर करायची जबाबदारी. कोण आहेस तू? अरे शाळा माझ्या बाप होते ते तर 1000 लपडी करून नरकात गेला, नाही तर स्वर्गात नाही तर नरकात गेला असेल रे. तो या जंगलात कसा जिथावून येणार? प्रेमचंद, आलोय मी. विचार करतायस तू? तुझ्या बापाला जाब विचारायला आलोय. अरे शाळा कसला, कधी आणि शाळा कवा पाप केला रे बाबा आम्ही? हा, कवा पाप केलाय? अरे शाळा सोडली आम्हाला. शाळा मी तुझा बाप डाकू भाल्याय. ठाकू भाया. अरे शाळा तू माझा बाप होते आणि आपल्या पोराच्या अशा मान पकडते. ओठ ओठ, त्या हरामखोर पाटीलाने इनामदाराला हप्ते देऊन काळे धंदा करणारा, लुटणारा, त्यांच्या पोराच्या तोंडाला घास काढून घेणारा, आणि तू गरीब काय बोललाय? माझ्या हातात काय? भारतात कशी आहे?
माझ्यावर ठेवली तर कोंबडीप्रमाणे मान कापून जाईल ना. आता खरं बोला नाहीस तर तेच करणार आहे मी. सांग त्या डाकू सरच्याची बहीण आणि भाऊ कशी मेले? अरे शाला आई शपथ आम्ही सांगते तुला. हा शाला पण ते जरा फरशी जरा लांब कर आणि जरा दूर दूर जरा उभं राह. शाला आपल्याला आपण काय सुद्धा केलेलं नाही बघ. हा असला हे नीच काम आहे ना ते पाटलाच असणार असं लोक म्हणतात. आणि शाला मला तुझा तसंच वाटते. सगळ्यांना तसंच वाटतंय. प्रेमचंद चल तुझ्याकडे काय आहे ते मुकाडे काढ बघू. अरे शाला माझ्याकडे काय सुधीक नाही रे बाबा, काय सुधीक नाही रे. शाला माझ्याकडे पैसा आहे. हे शाला डाकू आहे की ज्योतिषी आहे? शाला माझ्याकडे पैसा आहे ह्याला कशा समजला? अरे माझ्या भावा माझ्याकडे काय सुधीक नाही रे बाबा, माझ्याकडे काय सुधीक नाही. आम्ही गरीब माणूस रे बाबा, आम्ही गरीब माणूस आहे. तुझ्याजवळ काय बी नाही? अरे नाही रे बाबा माझ्याजवळ काय सुधीक नाही बघ बघ किसा सुधीक नाही बघ. तू एकदम गरीब माणूस आहे. होय रे माझ्या भावा आम्ही गरीब माणूस आहे. मग या फरशीने तुझी खानच कापतो. तुझा 50 लाखाचा धंदा आहे ना, माहित आहे मला. ते पैसे बायका पोरांना मिळून ती सुखी होती. शाला मारू नको रे बाबा, आम्हाला मारू नको रे. तुला तू मारू नको रे, आम्ही गरीब माणूस आहे बाबा, आम्ही गरीब माणूस. तुला आम्हाला त्रास नको हा. तुला किती पैसा पाहिजे तेवढा सांग आम्ही देते तुला. ते फरशी जरा लांब पर्यंत तू जरा दूर उभा राहा. ती पैसे दे ना. समजा येतात थोडं तरी ठेव ना रे बाबा, थोडं तरी ठेव ना आम्हाला. त्याला मेला खा झाला रे बाबा, खा झाला. चुप. आता वाट नाही बघता गुपचूप जायचं. जा म्हणतो ना, नाही तर बाबा थोडं तरी देणार रे बाबा. इनामदाराच्या एकेका कारस्थानाची पुराव्यासहित माहिती मिळणार. यश लाभलंय मला. लवकरच त्याचा निकाल लागतो. प्रेमचंद मी तुला ओळखलं आहे, तू मला ओळखलं का नाही? आणि मी शहाणा होतो. मी प्रताप त्या इनामदाराने मला येडा केला. तू वेडा मी वेडा. चल आपण दोघे नाचूया. राम राम पाहुणे, तुम्ही नाव सांगा, तुम्ही गाव सांगा. राम राम पाहुणे, तुम्ही सांगा. अरे तुझ्या बिस्का फिरला की काय? हा तुझ्या रोज का फिरला? तू काय येडा झालाय? शाला आम्हाला नाव गाव पुसते. हा अरे शाला ते डाकू भाल्याने आम्हाला सांगा लुटला रे बाबा, सांगा लुटला. सगळा पैसा येऊन पसार झाला रे. अरे तू तर शाळा, तुझा तर शाळा डोका फिरला. आणि शाळा विठवा गरीब झाला रे बाबा, गरीब झाला, भिकारी झाला रे बाबा. तू भिकारी बनला. अरे बाबा मी भिकारी बनला. तू भिकारी बनला, खूप चांगला गेला. काय शाळा चांगला झालं होते. तू मेला. तर दोघं आपण खुशीनं नाचूया. Hey!
नाचायला या प्रेमचंदचं डोकं फिरलंय की काय? प्रेमचंद, काय चाललंय? काय डोकं फिरलंय काय? अरे पाटील, अरे काय सांगू तुम्हाला, ते डाकू भाल्याने आम्हाला समजा लुटला रे बाबा, पुरा लुटला. समजा पैसा घेऊन पसार झाला रे. भाल्यात लुटून पैसे घेऊन गेला. अरे हाय नामदार, समजा पैसा घेऊन पसार झाले रे बाबा. आम्ही पण भिकारी बनला रे, भिकारी बनला. ही भाल्याला खबर दिली कुणी? बहुतेक ह्या वेळ्यानं इनामदार साहेब दिले असणार. अशाच असतात ते. याच खरोखरच डोकं फिरलंय की डोकं फिरल्याचं सोन घेतलाय यांनी. कोण? कोण आहे हा? कोण आहे हा? मी वेडा? नाही, नाही, नाही. मी राजा. तुम्ही वेडे नाही पण कुण्यात तुम्हाला फारसा लागला पाहिजे. चालता होय कोण? वेळा वाटत नाही, वेड्याचा सोन घेतलेला वाटतोस. या वेळेला थोबाडी मध्ये. अरे मी वेळा नाही, अरे मी वेळा नाहीये. प्रताप पटली का खात्री वेशात इथं कसं काय? तुमच्या गावामधून तुमच्या विरोधात खूप तक्रारी आल्या आणि तो सध्या तर माझी झोप म्हणून खराब झाला. कोणतंही काम करताना डोळ्यात तेल घालून करायला बरोबर आहे इनामदार साहेब तुमचं. एकदा काय डाकू सर्जा मेला की आपण दोघे मोकळे झालो आणि आपले सगळे काळे धंदे त्या डाकू सर्जाने केले म्हणून आपण पोलिसांना सांगू आणि ती सगळ्यांना खरं वाटेल. लक्षात ठेवा. काय ते मैनाचं रूप, काय ते मैनाचं कवळ्या काकडी प्रमाणे लचकणारी तिची कंबर. प्रत्येक ठेक्यावर काळजाचे लचके. पण ह्या मैनाला एकदा का माझी राणी बनवली काम फक्त झालं. रात्रीची डोळ्यावरची धुंदी गेली नाही वाटतं अजून. अव धुंदी कशी जाणार, बाईनं झोपच उडवली ना. बाईचा नाच गाण्यापेक्षा पैसा फिटला बघा. दगडू चंद्राला सुद्धा लाजवण्यासारखं पण ही मैना या इनामदाराच्या वाड्याची मालकीन शोभन हो. आधी काय विचारताय? मैना म्हणजे इनामदाराच्या वाड्याला सोन्याचा साथ चढवण्यासाठी आहे बघा. अरे
सोन्यातच मळवून काढीन तिला. हा वाडा, ही संपत्ती, हे सर्व वैभव लोळ घेईन तिच्या भावाशी. आणि मैना या इनामदाराची रखेल. इनामदार साहेब, महिन्याला एका पायावर कबूल करून आणतो बघा. अरे तशी कुठे जाणार आहे ती? पण तिच्यावर चांगली बाळग ठेव. इनामदार साहेब, याची तुम्ही काय काळजी करत होता? मग आतली बाटली घेऊन ये. बाटली बरोबर बाईला घेऊन ये. या इनामदाराच्या रंगमहालात मैना सारख्या अप्सरेचं नाच गाणं झालं पाहिजे. इनामदार साहेब, आलोच बघा इतक्यात. आपल्या कपाडामध्ये ठेवलेल्या इकडे मागे घेऊन यायचं. इनामदार साहेब, अहो काय झालं काय? तुम्ही आज असे नाराज का दिसताय? तुमच्या सेवा करण्यात काय कसूर झाला आमच्याकडून? मैना एकच कसूर झाली आहे. तू सगळं करतेस, पण पण आता नाही हा. मैना चुलीवर ठेवलेलं दूध वतू जात आहे. अहो, मग त्याच्यावर पाणी शिंपडून शांत करा त्याला. आता तू शिपट त्याच्यावर पाणी. असं होय? तर मग ऐका.
उतरल्यासारखा झालाय बघ भूतलाव. आणि तुझ्या गाण्यानं लक्ष्मीच्या गाण्याचा आवाज आलाय. साहेब, ही लक्ष्मी कोण आहे? नाही नाही म्हणजे ती होती तुझ्या सारखी सुंदर नाचणारी. मग कुठे गेली ती आता? कोणास पण लावले महिना. तुला एक आनंदाची बातमी सांगणार आहे. कोणती? महिना ही संपत्ती, ही दौलत, हा वाळा, हे सर्व काही तुझंच आहे. खरंच इनामदार साहेब? होय मैना. इनामदार साहेब, मला वाटलं महाभारतात जसा कर्ण होऊन गेला, पण या कलियुगात तुमच्यासारखे दानशूर पहिल्यांदा पाहिलं. तुझा विश्वास बसत नाही महिना. आव नाही बसायला काय झालं? पण मग होशील ना माझी राणी. इनामदार साहेब, अहो तुम्ही शुद्धीवर आहात ना? तुमची संपत्ती, तुमची दौलत, तुमचा वाडा माझ्या इज्जतीपेक्षा जास्त मोलाचं नाही. तुमच्यासारख्या समाजात राहणाऱ्या लोकांनी आमच्याकडे असं डुंकूनही बघत नाही. पण आम्हाला इज्जत, आबरू, प्रतिष्ठा असतेच की. संपत्तीच्या डोहात बुडून आम्ही आमची इज्जत अशी वाऱ्यावर लावत नाही. इनामदार साहेब, आम्ही कलेच्या जोरावर तुमची सेवा करायला तयार आहोत. पण राणी होणार नाही.
मुठावर हात आला रे बाबा, कोणत्या मुठावर हात आला? अरे आम्ही काय बघितला ना रे इनामदार, तुझ्या काय बी बोलत नाही. आम्ही बघितलं आमच्या डोळ्यात आहे रे बाबा, आमच्या डोळ्यात आहे. जाऊ दे डोळं जाऊ दे. अरे उघडा दिसता हो तुमचा तमाशा हो. आम्ही दोघे हात असताना तुम्ही हात आला नसेल. अरे शाला असे काय बोलते आम्हाला? असे काय बोलते? अरे आम्ही तुमचा काय सुद्धा बघितलं नाही. आम्ही तर डोळा कवाची बंद केला होते. शेठजी सांगून ठेवते तुम्हाला. आमच्याशिवाय कोणी इथं यायचं नाही. शाळा असा असेल ना तर आमचा शंभर पैसा परत करा, मग नाही देत तुम्हाला आम्ही त्रास. शाळा आतापर्यंत 5,000 बगडी झालाय. सांगून ठेवते. शेठजी, आज रात्रीला सगळा तुमचा बोल चुकता करताय. ते शाळा आम्हाला काय सुद्धा सांगायचे नाही. शाळा पिसा बी नाही देते आणि हे बाई बी नाही देते. एकदा ते बाई या वाड्यात आली की परत जात नाही, समजलं? शाळा पण आमचा पैसा वसूल केल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही. शेठजी, जाऊ शकता पण पैसे नंतर मिळतील. शाळा मग आम्ही जाते आता मी जाते, पण परत येईन ना तेव्हा शाळा आमच्या सगळा पैसा चुकता गेला पाहिजे. नाहीतर आमच्या सगळा माल आणि हे बाय घेऊनच जाते. मग शाळा तिथं 10 रुपयात भर बोंबलत. आजला हिशोब आज रात्रीला सुद्धा करू. अहो इनामदार साहेब, अहो पैशाच्या जोरावर तुमच्या सारख्याच्या वाचण्याचे पूर्ती करायला नाही आलो आम्ही. समजलं तुम्हाला? अरे मैना, तुझ्या प्रेमाच्या धुंदीत आज खुश आहे बघ मी. इनामदार, ही महिना म्हणजे काय धर्मशाळा नाही. अरे लक्षात ठेव, आजपासून त्या पाटलाच्या वाड्यावर गेलेस तर अंगाची सवण करणे. अहो इनामदार, शुद्धीत आहात ना तुम्ही? इनामदाराच्या चावडीतून कोण वाचवतो तुला तेच पाहतो मी. चल
फार दिवसांनी भेट झाली आपली. पण ही शेवटची भेट आहे. हे तुझ्यासारख्या राक्षसाला काय करणार? बाल्या गोल बंद करायचं औषध आहे माझ्या. एक औषध तुला बाजाराची हिंमत आहे माझी नालायका. किती लोकांच्या घराचा नाश केला आजपर्यंत. फक्त तू मला दे हवं ते मी पण तुला आज जीवन सोडणार नाही मी. पुढं पाऊल टाकशील तर या बंदीच्या गोळीनं छातात पार करून जाईल. चिंद्र्या या तुझ्या नाजूक इनामदार जीवाची कधी पर्वा केली नाही मी. 10 वर्षापूर्वी माझ्या माथ्यावर हात टाकला त्याचा बदला घेणार मी. आराम खोळा मग हो म्हणाला झाले. चल वर्षे खाली टाक नाहीतर इनामदाराच्या आत्म्याला तुझ्या भक्ताची शांती दे. बरेच दिवस झाले मी तुमच्या शोधात होतो पण आज सापडला. बोल संता कुठे लपलाय कुठे? डाकू सर्जाला पकडणं इतकं सोपं नाही इन्स्पेक्टर साहेब. आणि तो पाटलाचा खून केल्याशिवाय तुम्हाला सापडायचं नाही. अरे भले भले बाईच्या प्रेमात मागवतात तिथे तुझ्या सर्जाची काय बिघड? अरे सर्जा मैनाच्या प्रेमात पडलाय आणि मैनाला वीस सर्जाकडे पाठवलाय खोटं खोटं प्रेम करण्यासाठी. आज सर्जा पोलिसाच्या स्वाधीन होणार आहे. ते कदापि शक्य नाही. मी तसं होऊ देणार नाही. माझा जीव गेला तरी त्याची मला पर्वा नाही. भल्या मृत्यू चारी दिशेने गुंगावते. मुकाला फरशी खाली टाक. सर्जा मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. बोल महिना काय सांगायचं आहे तुला? मी इन्स्पेक्टर प्रताप यांना ओळखते आणि त्यांनी मला इथे पाठवलं होतं तुमच्यावर खोट्या प्रेमाचं नाटक करायला आणि तुम्हाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करायला. त्यांनीच मला इथे पाठवलं होतं. आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर झालेला अन्याय पाहून मला ते शक्य झालं नाही. अगं काय बोलते? आता मी तुझ्यावर आणि तुझ्या बोलण्यावर विश्वास कसा ठेवायचा? नाही तसं नाही. असं नका करू. माझं खरंच खरंच मनापासून तुमच्यावर प्रेम आहे. मी वचन देते तुम्हाला.
त्या सगळ्या प्रकरणातून मी तुम्हाला सुखरूप बाहेर पडेल. प्रताप शिकलेला आहे आणि त्यातला तो माणूस मला दिसला. तो खरोखर तुम्हाला सोडवायला मदत करेल. त्यानेच आव्हान केले तुम्हाला. रात्री 12 वाजता तुम्हाला पोलीस चौकीत बोलवलंय. सांगा ना, येणार ना? मन तयार नाही माझं. मनात भीतीची पाल चुकचुकते. तुम्ही माझा शब्द मोडणार? माणसाच्या कल्पात एकच देव भेटला, त्याचा शब्द मी कसा बोलू? मग मी प्रतापांना जाऊन सांगू? फक्त एका शर्तीवर. कसली शर्त? मला त्या पाटलाचा खून करायचा आहे. त्याचा खून केला की मी स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर होईल. पण उद्या होणाऱ्या शिक्षेला मी भेट नाही. पण मला काही दगा फटका झाला तर कोण दगा फटका करणार? असं का वाटतं तुम्हाला? माझ्या नावावर 5 लाखाचं इनाम आहे. इनामदाराचे सर्व काळे धंदे बंद पाडल्यात. त्याच्यामुळे त्याचा राग आहे माझ्या. पाटलाशी ही माझं वैर आहे. कोणीही जीवावर माझ्या उठतोय महिना. पण प्रताप साहेब काफी वकील असं मला वाटत नाही. त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. पण दुर्दैवानं काय घडलं तर तुला माझी दुसरी एक शर्त मान्य करावी लागेल. कोणती शर्त? माझं काही बरं वाट झालं तर तू दुसऱ्या कुणाशी तरी लग्न कर. नाही राजा. होय मॅडम. त्याशिवाय माझ्या आत्म्याला शांती नाही मिळणार. नाही सर्जा, नाही. मी फक्त तुझी आहे आणि केवळ फक्त तुझी आहे. मी आयुष्यात तुला कोणताच सुख देऊ शकलो नाही. जीवनात फक्त एकच ध्येय होत, चांगली नोकरी करून जगायचं. तर हे असं नशीब आलं माझ्या. तुझी फरफट केली महिना मी आणि तुला मी काही देऊ शकलो नाही. किमान माझ्या मृत्यूत नाही सर्जा, असं बोलू नकोस. मी तुझ्याशिवाय जगू शकणार नाही. आणि जर तुझ्या आणि तसं घडलं तर मी आत्महत्या करेन. नाही महिना, माझी शपथ आहे तुला. महिना, मला कसलं समाधान नाही का मिळू द्यायचं तुला. सर्जा, शरण येताना जर तुला भीती वाटत असेल आपण इथंच राहू कायमचे. इथंच राहू. पण असं अभद्र बोलू नकोस. मला काही नको सर्जा. मला केवळ आणि केवळ फक्त तूच हवा आहेस. माझा सर्जा मला हवा आहे.
रायचीत घेतली सरजा. वायात घोडी शिरले सरजा. उभा नाही राहत. भाल्या कुणी केली तुझी दुर्दशा? या प्रतापने. का केली अशी दुर्दशा? बोल भाल्या, का कोणी झाकली तुझ्यावर? या इनामदाराला मारून मी तुझ्याकडे येत होतो म्हणून. माझ्याकडे कशासाठी? आज आज तू तू पोलीस स्टेशन जाऊ नको. का का बरं, काय झालं? सरजा, तिथं तिथं तुझ्या जीवाला धोका आहे सरजा. काय? भाल्या, तू खोटं सांगतोयस ना? मरताना कुणी खोटं बोलत आहे. आणि महिला तू 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 त्या प्रतापला मिळालेली आहेस ना? नाही नाही. भाल्या, भाल्या तुला हे कोणी सांगितलं? सरजा, मरताना कोणी खोटं नाही बोलत. केल्या पापाची फळ भोगली. आता मरताना सुखाने मरू दे. भाल्या, भाल्या, भाल्या. या पाटलाच्या बेकायदा काळ्या धंद्याचा नकाशा आहे. त्या पाटलाने सर्जेरावचा डाकू सर्जा कसा बनवला त्याचा सोड घे सर्जा. सर्जा सोड घे. काय केलंस हे भाल्या? काय केलं? भाल्या केला विचार. मला पोलीस स्टेशनवर घेऊन जाण्यामागे आज काय भेट होता तुझा? सर्जा, ऐक ना माझा. मैना, खरं सांग, माझ्या मागे तुम्ही सापळा लावला आहे ना? नाही सर्जा, मला ह्यातलं काहीच माहित नाही. खरं सांगते, खरंच मला काही माहित नाही. मग मला तू आग्रहाने का घेऊन जात आहेस? तसं म्हणजे? अरे सर्जा, नाही म्हणजे तसं नाही सर्जा. मी सांगतो तुला, 5 लाख हवे आहेत ना? माझा बळी घ्यायचा आहे ना तुला? नाही, तसं काही नाही. तुम्ही काय बोलताय? म्हणून तर तू माझा बळी घ्यायला टपली आहेस? नाही सर्जा, तुमचा काहीतरी गैरसमज होतो. हे सारं खोटं आहे. पण खरं का आहे मला? काय खरं आहे ते सांग. तो या जीवावर उदारून इथपर्यंत कसा आला? बिचारा 4 मैल फटफटत आला असेल. कशासाठी? मरताना तो खोटा कशासाठी बोलत? माझा जीवलग मित्र मरताना खोटं का बोलत? आहे या प्रश्नाचं उत्तर तुझ्याकडे आहे ना?
माझ्या जगण्यापासून सुरू झालंय जीवन मला एकट्याला जगू दे. त्यासाठी माझे आई वडील बिचारी आयुष्यभर थकली. त्या बदल्यात त्यांना काय मिळत तर हा डाकू झालेला मुलगा हे पण युद्ध संपलं नाही महिना. माझ्यावर तुझा आडोट प्रेम आहे ना. या कल्पनेवर आजपर्यंत मी जगत होतो पण आज नाही नाही सध्या जा चालते होय तू जा म्हणतो ना. बाई कारस्थानी डाव पेच खेळण्यात वस्तात असलेल्या पाटला बरोबर तू चालबाजी करतेस काय. बरं झालं वेळीच माझ्या माणसाने तुझी खबर काढून दिली. तुला सर्जाने पाठवले काय. दीड दमडीची नाचणारी बाई तू. नाही नाही हो पाटील ऐकून तर घ्या माझा. मी खरंच नाही मला काही सांगितलं नाही. दीड दमडीची नाचणारी बाई तू सर्जाची सूत जमून आमच्या गळ्याला फास आवडायला निघाली. चांबडी सोडून काढीन तुझी. नाचणारी बाई तू तुझ्या हातात शस्त्र आहे निशस्त्र आहे मी. जास्त बोलू नको सांगेल. हे घे कुणाल